नमस्कार मंडळी, मी मयुरी कदम. सरस्वती मयुरी कदम या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. मंडळी, छान छान माझा व्हिडिओ बघून भेटकार्ड्स तयार करताय ना. तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये नवीन भेटकार्ड पाहणार आहोत. मी इथून पुढे प्रत्येक व्हिडिओमध्ये जेव्हा जेव्हा मी भेटकार्ड किंवा शोपीस तयार करीन तेव्हा मी हे सांगणार आहे की माझा पहिला आणि दुसरा व्हिडिओ जाऊन बघा. त्या व्हिडिओमध्ये मी जे काही सर्कल म्हणा, शिळाची होडी म्हणा, जे काही टेक्निक शिकवलेलं आहे तेच टेक्निक मी पुढील प्रत्येक भेटकार्ड तयार करताना यूज करते. त्यामुळे पहिला आणि दुसरा व्हिडिओ हे बेसिक लेवलचा व्हिडिओ आहे. तर तो व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थितरित्या पाहिलात तर तुम्हाला पुढचे सगळे भेटकार्ड्स छानपैकी करता येतील. तर आता आपण हे भेटकार्ड कसं तयार केलं ते पाहूया. तर तुम्हाला या आकाराचं भेटकार्ड जर करायचं असेल तर त्याची मापं आहेत 38 सेंटीमीटर लांबी. ही लांबी जी आहे ती लांबी 38 सेंटीमीटर आहे आणि रुंदी जी आहे ही रुंदी जी आहे ती 28 सेंटीमीटर आहे. या आकाराचं जर भेटकार्ड तयार करायचं असेल तर आणि त्याच्या आतमध्ये हे जे कार्ड दिसते लाल रंगाचं कार्ड, तर त्या लाल रंगाच्या कार्डची मापं आहे 33 सेंटीमीटर लांबी. ही लांबी 33 सेंटीमीटर आणि रुंदी आहे 12 सेंटीमीटर. तर आता आपण फक्त या ग्रीटिंगमधला फक्त हा भाग बघूया कसा करायचा. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पहिल्या व्हिडिओमध्ये मी अतिशय डिटेलमध्ये शिकवलेलं आहे की हे कशा पद्धतीने विणायचं आहे. आता मी तुम्हाला इथे एक छोटं माप घेऊन मी तुम्हाला दाखवते आहे की कशा प्रकारे हे विणायचं आहे. इथे मी एक आयताकार घेतलेला आहे. 12 सेंटीमीटर लांबी आणि 10 सेंटीमीटर रुंदीचा असा आयताकार कापून घेतलेला आहे. आणि मग या 12 सेंटीमीटरचा मिड पॉईंट आहे 6 सेंटीमीटर. हा इथे 6 सेंटीमीटर स्थापला. या 12 सेंटीमीटरचा मिड पॉईंट 6 सेंटीमीटर. मग इथे एक रेघ आखली. या 10 सेंटीमीटरचा मिड पॉईंट 5 सेंटीमीटर. हा सुद्धा 5 सेंटीमीटर. मग तो दोन्ही बिंदू जोडून एक रेघ आखली. तिथे हा आपल्याला मध्यबिंदू आपल्याला दिसतोय. तर या मध्यबिंदूपासून हा जो कॉर्नर आहे हा कॉर्नर आत्ता आपण बघणार आहोत. या रेघेवर बिंदू आपल्याला पहिल्यांदा पॉइंट करायचे. ही जी पट्टी आहे या पट्टीची ही बाजू सेंटीमीटरच्या खूण आहे. तर ही बाजू आपल्याला एक माप घेण्यासाठी करायचं नाही आहे. तर या ठिकाणी ही जी साईड आहे ती साईड, त्या साईडमधील ज्या छोट्या खुणा आहेत ह्या ज्या छोट्या खुणा आहेत 1 2 3 इथे पॉइंट केला, 1 2 3 इथे खूण केली, 1 2 3 अशा पद्धतीने इथे आणि इथे या रेघेवर खुणा करायच्या आहेत. आणि मग सुईमध्ये धागा ओवून घ्यायचा. धाग्याला छानपैकी मागे गाठ मारायची. आता आपल्याला विणायला सुरुवात करायचं आहे. तर ही जी आडवी रेघ आहे त्याचा सेकंड पॉइंट आणि उभी जी रेघ आहे त्याचा लास्ट पॉइंट लक्षात घ्यायचं आहे. आणि विणण्याआधी इथे आपण खुणा केलेल्या आहेत त्या खुणांना छिद्र पाडायचे सुईने. हे सगळं मी पहिल्या आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे मी सारखं सांगते की तुम्ही माझा पहिला आणि दुसरा व्हिडिओ जाऊन पहा की जेणेकरून तुम्हाला ते बेसिक समजेल. आणि ते बेसिक समजलं की असे मोठे तुम्ही भेटकार्ड तयार करू शकता. तर या आडव्या रेघेतला सेकंड पॉइंट आणि उभ्या रेघेतला शेवटचा पॉइंट लक्षात घ्यायचा आहे. या पॉइंटमधून आपण
सुई बाहेर काढूया. या पॉइंटमधून आपण सुई बाहेर काढली. मग या बिंदूमध्ये टाकूया. नंतर त्याच्या शेजारचा जो बिंदू आहे तिथून सुई बाहेर काढून इथे याच्या शेजारच्या बिंदूमध्ये परत याच्या शेजारच्या बिंदूमधून इकडचा याचा शेजारचा बिंदू आपण हा भाग फक्त करतोय. रेशमी धाग्यांनी तयार केलेले जे भेटकार्ड आहेत, थ्रेड कार्ड्स अतिशय महाग आहेत बाहेर. तुम्ही असे भेटकार्ड शोपीस तयार करून अर्निंग करू शकता. असं म्हटलं जातं की एखाद्याला आपण आनंद दिला तर आपल्या आयुष्यात दुपटीने आनंद मिळतो. ब्रह्मांड आपल्याला तो आनंद परत करतो. तर यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून मला आनंद द्या. आणि तुम्हीसुद्धा दुपटीने आनंद नव्हे, आनंदाबरोबर छान छान भेटकार्ड तयार करून अर्निंग करा. तुमच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना, आईबाबांना, भाऊ बहिणींना छानपैकी भेटकार्ड देऊन खुश करा. काही वेळेला एका बाजूला 2-3 पॉईंट जास्त येतात, मग ते समोरच्या शेवटच्या पॉईंटमध्ये तुम्ही टाकू शकता. अशा प्रकारे आपला ही साईड झालेली आहे. अशाच पद्धतीने ही पण साईड करायची, ही पण साईड आणि ही साईड सगळ्या बाजूने अशाच पद्धतीने आपल्याला नक्षीदार छानपैकी ही नक्षी येण्यासाठी अशाच पद्धतीने विणायचं आहे. इकडे तुम्ही सेकंड पॉईंट आणि हा पॉईंट, इथला सेकंड पॉईंट आणि हा पॉईंट, इथला सेकंड पॉईंट आणि हा पॉईंट, अशा पद्धतीने तुम्ही विणायचं आहे. मागे गाठ कशी घालायची काय हे सगळं मी पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. कृपया तुम्ही पहिल्या आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये जाऊन पहा, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हे भेटकार्ड तयार झाल्यानंतर तुम्हाला कोणत्या प्रसंगानुसार
भेट द्यायची आहे त्याप्रमाणे मेसेज लिहा. मी इथे हॅपी बर्थडे लिहिलेला आहे. बर्थडेच्या संदर्भात मी इथे काही छोट्याशा चारोळ्या लिहिल्यात या ठिकाणी. तुम्ही एखादा मेसेज देऊ शकता, ॲनिव्हर्सरी असेल, आणखी सण समारंभ असेल, तर त्या दृष्टीने तुम्ही छानशा छोट्याशा चारोळ्या तुम्ही लिहून देऊ शकता. इथे बर्थडेच्या संदर्भात त्याला अनुसरून इथे म्हणजे मी इथे छानसा केक काढला आहे, त्याच्यावर मेणबत्ती काढली आहे आणि घरात आढळणारे छोटे छोटे स्टिकर्स असतात बघा, ते स्टिकर्ससुद्धा इथे चिकटवलेत. इथे मण्या लावलेल्या आहेत. तर अशा प्रकारे आपलं हे नवीन भेटकार्ड इथे संपलेला आहे. हा व्हिडिओ इथे संपलेला आहे. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन भेटकार्ड सोबत. तोपर्यंत नमस्कार.